नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. भाजपचे जालना महानगर अध्यक्ष अशोक पांगरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तसेच नवमतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जालना जिल्ह्यातील वसंतनगर येथे काही दिवसापूर्वी दुर्दैवी घटना घडली होती. विहिरीत जीप कोसळून 7 भाविक मृत्युमुखी पडले होते. यात चणेगावचे 4, तपोवनचे 2 भाविक होते. तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंत्यांवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब खुगे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर मनपाकडून आणि ग्रामीण जिल्हा परिषदेकडून या प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात ओला आणि सुका कचरा वेगळा करून परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन करण्यात येतं. असे विविध उपक्रम देखील राबवण्यात येते. मात्र शहरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीभोवती दुर्गंधीमुळे कचरा मोठ्या प्रमाणात साचल्यानं आणि अवतीभोवती पाण्याचे डबके साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. मात्र आता साफसफाईचं काम जिल्हा परिषदेनं हाती घेतलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या बिबट्या शहराबाहेर गेला की तो शहरातच लपणार आहे, याबाबत कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाही. त्यामुळे वन विभागाची गस्त कायम सुरू आहे. मात्र वन विभागातील अंतर्गत माहितीनुसार बिबट्या शहराबाहेर गेला असावा हे जवळपास निश्चित असले तरी शहराच्या बाहेरील शिवारात त्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाही. त्यामुळे शहराची सुरक्षितता लक्षात घेत ही गस्त कायम ठेवणार आहे. बॅटरीत बिघाड झाल्यामुळे धावत्या स्विफ्ट कारने अचानक पेट घेतला. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्याने रस्त्यावरच कार थांबवून बाजूला पळ काढला. यात कारचे इंजिन जळून खाक झाले. संध्याकाळी 7:30 वाजता रंगीन दरवाजासमोर जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाजूला ही घटना घडली आहे. चिकलठाण्यातील बलूच गल्ली गांजा विक्री करण्यासाठी येणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल पोलिसांनी 15,95,550 रुपयाचा 63.822 किलो गांजा, एका 4 चाकी आणि मोबाईल असा सुमारे 21,19,550 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा बीडमध्ये दाखल झाली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पक्षाची बदनामी होईल असं कृत्य करू नका असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय. पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात पुण्याचे वडगाव शेरी आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी झाली. सुनील टिंगरे यांच्या चौकशीतून काही समोर आले नाही असं अजित पवार म्हणाले. सुनील टिंगरे यांना उगाच गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देखील अजित पवार यांनी म्हणाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीड मधील ओबीसी बांधवांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना हाकेंनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. जरांगे 288 मतदार पाडू असं म्हणत असतील तर सुरुवात गेवराईतून पासून होईल असे हाके म्हणाले. हाकेंनी अप्रत्यक्षपणे गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यावर निशाणा साधला. रिक्षा गुलाबी, जॅकेट गुलाबी, सगळंच गुलाबी घडतंय असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांना टोला लगावलाय. सगळं गुलाबी पण दिलेलं फुल मात्र पांढरं असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांना कोपरखळी लागवली. तसेच आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, मात्र या योजनेची त्रुटी दूर करून अधिक चांगल्या पद्धतीने योजना राबवू असे जयंत पाटलांनी धुळ्यात म्हटलंय. त्याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.